आणि आता मुलाखती करता मी विशाल सरांकडे सूत्र सोपवते. आणि धन्यवाद अजिंक्य. खर तर इतकं सुंदर टीझर आपण बघितलंय, त्यानंतर सॉन्ग लॉन्च आज या मंचावरती होताना दिसतंय. भारत लीडरशिप समिट 2026च्या या मंचावरती आता आपण पाहू शकतोय की किती खचाखच भरलेले या ठिकाणी आलेले आमचे प्रेक्षक आहेत, जे टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही तुम्हाला सगळ्यांना पाहताय. खर तर मला आवडेल की मर्दिनीच्या टीमला आपण जोशो खरोशो से यहाँ पे आज बुलाया है आणि खरं तर या पूर्ण कार्यक्रमाची सुरुवात आपण लगेचच करतोय. आज खास करून मी या ठिकाणी धन्यवाद देईल या चित्रपटाच्या निर्मात्या दीप्तीजी आणि श्रेयसजी. तुम्ही दोघेही आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी इतकी सुंदर पर्वणी येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आमचे जुने सहकारी मित्र हे सगळेजण आज एकाच वेळेला स्टेजवरती पाहायला मिळतात, त्यामुळे आनंद आणखी द्विगुणित होताना दिसतोय. अभिजितजी, प्रार्थना आणि अजयजी, खूप खूप स्वागत आपलं. थेट आपण चर्चेला सुरुवात करूयात. खरं तर दीप्तीजी, मला तुम्हाला पहिला प्रश्न करायचा आहे की एखादं टॅलेंट येणार असेल, एखादी निर्मिती होणार असेल, तर निर्माता असणं हे सगळ्यात जास्त काळाची गरज होत चालली, कारण टॅलेंट भरपूर आहे. चान्स कोण देणार, कोण इन्व्हेस्टमेंट करणार? आणि भारत लीडरशिप समिटच्या माध्यमातून मला एक निर्माती म्हणून तुमच्यासाठी प्रश्न करायचा आहे की आजपर्यंत अनेक चेहरे तुम्ही लॉन्च केलेले आहेत, प्रोडक्शन सुरू आहे, बरेच जण या क्षेत्रात यायला घाबरतात. एक स्त्री म्हणून येणं आणि त्या संदर्भातले चॅलेंजेस मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे. चॅलेंजेस ऍक्च्युली अफ्लुअन्स आमची कंपनी, आम्ही सुरुवातीपासूनच फ्रॉम द फर्स्ट फिल्म नवीन टॅलेंटला स्कोप दिलाय. सो वी लॉन्च सई तामणकर, चिन्मय मांडलेकर, अनिता दाते, श्रुती मराठे. सेकंड फिल्म मध्ये समीर पाटील. And now it's going to be Ajay's debut, directorial debut. So, जसं श्रेयसला हा चान्स मिळाला, without having a godfather in the industry, तसा एक प्लॅटफॉर्म जर का आपण अवेलेबल करून देऊ शकलो, so we believe in that, की आपण अवेलेबल करून देऊ शकलो, तर there is nothing bigger than that. As far as the challenges goes, I think ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही येतातच, सो आपण वी फाइंड आवर वे अराउंड दोज थिंग्स. पण मी आता इतकी वर्ष जे काय वॉट एव्हर निर्मिती आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये आय हॅव नॉट कम अक्रॉस एलिमेंट्स जिथे आपण वी आर नॉट एबल टू मॅन्युअर आवरसेल्व्स, आणि ती आय थिंक दॅट इज ऑल्सो द ब्युटी ऑफ दिस प्लेस, की लोक खरंच काळजी घेतात, आपल्या बरोबर उभे असतात. ते इनफॅक्ट जास्त आहे ॲज अपोज टू द नेगेटिव्ह. अनफॉर्च्युनेटली ते नेगेटिव्हच हायलाईट होतात, पण इनफॅक्ट एकमेकांची काळजी घेणं जो प्रकार आहे तो खूप जास्त आहे इकडे दॅन दी अदर प्लेसेस, असं मला वाटतं. बरोबर. चॅलेंजेस खरं तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळ्या इथं नमस्कार सगळ्यांना. थँक्यू सो मच. आज आम्हाला हा प्लॅटफॉर्म तुम्ही अवेलेबल करून दिलात. आजपासून टेक्निकली आमच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. श्री गणेश आहे खरं तर. ऍब्सोल्युटली. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. नायडू सर, थँक्यू सो मच. आणि चॅलेंजेस असले तरी दीप्ती म्हणाली त्याप्रमाणे की सगळ्यांचा इतका त्याच्यामध्ये सहकार्य असतं आणि टीमवर्क असतं, त्यामुळे चॅलेंजेस कुठल्या क्षेत्रात नाही आहेत. पण इथे मला वाटतं आपली जबाबदारी आहे, ज्या इंडस्ट्रीनी दीप्ती म्हणाली की मला आज कोणीतरी चान्स दिला, माझी जबाबदारी आहे की जर मला टॅलेंट दिसतंय तर मग त्या टॅलेंटला जगासमोर आणणं ही जबाबदारी आहे. मग त्यासाठी आपल्याला जे काय करायला लागेल तो प्रयत्न आपण करायचा. किती सक्सेसफुल होतो नाही ते देवाच्या हातात आहे, पण आय थिंक वी जस्ट कीप ट्राईंग अँड बिल्डिंग एक टीम, एक फॅमिली आम्ही बिल्ड करायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. या फॅमिलीमध्ये एक व्यक्ती जोडली गेली, ती म्हणजे अजय मयेकर. अजय, कसं आहे, आमच्या सगळ्यांसाठी तुमचं दिग्दर्शन पाहणं हे मालिकांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही पाहत होतो. ज्यावेळेला इतक्या मोठ्या स्क्रीनवरती दिग्दर्शन करायला मिळतं, ती संधी मिळते, हा अनुभव कसा आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे? खरं तर म्हणजे काय सांगू मी, हा माणूस आयुष्यात आला, आयुष्य बदल. भाऊक व्हायला होतंय खूप जास्त.
तू म्हणालास तसं की संधी देत नाही कोण देत, सगळे बोलतात, हे करू ते करू सगळे बोलतात. आम्ही म्हणजे माझ्यासाठी रेशीम घाटमध्ये सरांनी काम केलं, प्रार्थनाने काम केलं. त्यानंतर काम करता 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 गोष्टी कळायला लागल्या. म्हणजे त्यांनी एवढं काम केलेलं की मी काय बोलू त्याच्याबद्दल, खरं. किंवा प्रार्थना नाही. पण टेलिव्हिजन करताना त्यांनी इतकं सांभाळून घेतलं दोघांनी, नाही तर तो शो झाला नसता. त्यावेळेस त्यांना कळत गेलं की काय बारीक बारीक गोष्टींवरती आपण एकत्र मिळून काम करतोय. आणि आमचं एकदा असं बोलणं होतं, सर चित्रपट करायचं. ते म्हणाले अरे करूया ना. हा एकच शब्द ते बोलले होते आणि तो त्या माणसाने खरा करून दाखवला. बरोबर. म्हणजे अनेक मीटिंग झाल्या आहेत, अनेक गोष्टींवरती बोलणं झालंय आणि ते हो करूया हो करूया हो करूया हो करूया असंच असतं. भले टॅलेंट असेल तरीही या माणसावर विश्वास ठेवायचा, इतके पैसे लावायचे आणि स्पेशली अशा बिझनेसमध्ये ज्याची श्युअरिटी नाहीये. बरोबर. किती काय पुढे होईल काहीच माहिती नाही. पण इतका मोठा विश्वास दाखवणं, इतका मोठ्या लेवलचं चित्रपट, इतका भव्य चित्रपट माझ्या खांद्यावर देणं, हे अजून काय पाहिजे एखाद्या माणसाला, एखाद्या डिरेक्टरला लॉन्च होण्यासाठी. त्यामुळे थँक्यू सो मच. वी ऑल आर विथ यू. आणि समजू शकतो की काय नेमकं घडतंय यावेळेला, मनामध्ये काय सुरू होते. शब्दांमध्ये मांडणं, बऱ्याच भावना नसतात, डोळ्यातून त्या कळतात आम्हाला. प्रार्थना, एक महत्वाचा प्रश्न. यू आर ऑलवेज अ लीडर. वेन यू आर हँडलिंग अ बूम इन फ्रंट ऑफ द पीपल, यू आर अ लीडर. ज्यावेळेला तू चित्रपटातून काम करतेस त्यावेळेला पण लीडर आहे. मर्दानीमध्ये मात्र कमाल दिसलेली आहेस, कमाल मर्दिनी दिसलेली आहेस. काय कारण होतं यांनी कास्ट करण्यासाठी, त्यांनी डिरेक्शन करण्यासाठी? व्हाय यू आर देअर? आय एम ब्लेस्ड. आय एम ऍक्च्युली ब्लेस्ड. मला असं वाटतं की ना, जसं तू म्हणाला, अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळते, पण ती करेक्ट वेळेला मिळणं हे खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं मी माझ्या करिअरच्या त्या टप्प्यावर होते जेव्हा मला अशा सिनेमाची गरज होती. आणि आम्हीच माझी तुझी करताना डिस्कशन व्हायचं. आणि खरंच म्हणजे जसं अजय सरांनी कौतुक केलं तसं मी पण ह्या दोघांचं खूप म्हणजे ते बोलताना मला माझं सगळं सुचत होतं की मी काय काय बोलू शकते आणखी. आणि खरं सांगते म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू दीज पीपल. कारण मला असं वाटतं की आजवर केलेलं काम आणि ह्या फिल्ममध्ये केलेलं काम हे तुम्हाला एका पोस्टरवरनच कळत असेल. जेव्हा मर्दिनीचं पोस्टर लॉन्च झालं तेव्हा माझ्या फॅमिली मेंबर्सनी ते बघितल्यावर त्यांचं पहिलं म्हणणं असं होतं की आम्ही तुला कधीच असं बघितलं नाहीये. आणि मला असं वाटतं हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे एक ऍक्टरसाठी, की मी कितपत वेगळे एक्सपेरिमेंट करू शकते. आणि जिथून एक रिपोर्टर होते तिथून ते आजपर्यंतची जर्नी आणि आज अशा पद्धतीचं लॉन्च मिळणं का अशा पद्धतीचं काम मिळणं हे खूप महत्वाचं आहे. माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि ह्या कॅरेक्टरसाठी त्यांना मी दिसले हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो आय एम ब्लेस्ड. क्या बात. अभिजित, रोख तुझ्याकडेच आहे. एक रिपोर्टर, एक आरजे, काय काय नाही केलेलं आतापर्यंत. म्हणजे मल्टी टॅलेंटेड लोक एका वेळेला एकाच फ्रेम मध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. अभिजित, एक सिक्रेट सांगू लोकांना. सिक्रेट? हा, परवा मी स्टेटस बघितलं. अच्छा, माझं सोशल मीडिया. सोशल मीडियावरती आणि त्याच्यावरती फोटो बघितला. 6 पॅक ऍब्स किती लोकांनी पाहिलेत मला माहिती नाही. फिटनेस जर्नी मात्र तिथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. फिटनेस तर रास क्या है. हे खरोखर या कॅरेक्टरशी कसं रिलेटेड आहे? नाही, थँक्यू सो मच. एकतर मला कळेना, म्हटलं काही चुकीचं आपल्याकडून टाकलं गेलंय की काय, कुठल्या स्टेटस बद्दल बोलतोयस. पण खरं सांगायचं तर या चित्रपटासाठी ज्याला आपण म्हणतो की एक कुठल्याही ऍक्टरला आपली आपली एक तयारी करायची असते, तर मी माझ्या लेवलला जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. आणि जसं तुम्ही पोस्टरवरून किंवा टीझरमधून बघतच असाल, एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये मी आहे. आणि मी लहान असतानाही जेव्हा चित्रपट बघत बघत आपण मोठे होत असतो या क्षेत्रामध्ये यायच्या आधी, तेव्हाही मला हे जाणवायचं की आपल्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये किंवा हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा कधी कधी पोलीस हे सतत फार फिट नसलेले, उशिरा येणारे, एक
सर्टन स्टिरिओटिपिकल काहीतरी त्यांच्याबद्दल हे केलं जातं. पण आता आपण अनेक अधिकारी असे बघतो जे स्वतः फिट आहेत, स्वतः अनेक मॅरेथॉन्समध्ये भाग घेतात. म्हणजे विश्वास नांगरे पाटील साहेबांसारखे अनेक जण असे अधिकारी आहेत की जे लोकांसाठी आदर्श आहेत, या क्षेत्रात येणाऱ्या अनेकांसाठी आदर्श आहेत. सो मला असं वाटलं की मी एक कलाकार म्हणून चांगलं दिसणं हा एक भाग झाला, पण जर मी ती भूमिका करतोय तर त्या भूमिकेतला वाटणं फार गरजेचं आहे. जर मी पोलीस अधिकारीच वाटलो नाही तर त्याच्या पुढे मी कितीही काही करायचा प्रयत्न केला माझ्या अभिनयातून तरी सुद्धा ते तितकंसं कन्व्हिन्सिंग होईल असं नाही. म्हणून एक लाईफस्टाईल म्हणून या फिटनेसकडे लक्ष द्यायला मी सुरुवात केली. आणि सिक्स पॅक वगैरे तर ठीक आहे, म्हणजे एक भाग आहे ते मेंटेन करणं अत्यंत अवघड आहे. पण मला आनंद वाटतो की या भूमिकेमध्ये मी पोलीस दिसतो असं जरी एखाद्याचं म्हणणं पडलं तरी सुद्धा मी कदाचित मी जे प्रयत्न केलेत त्याला पोलिसाला कंट्रोल करणारी एक व्यक्ती पाहायला मिळाली. सुखदाला पाहून एक सुखद धक्का आम्हाला बसला. तिचा काय रोल असणार आहे? रिअल लाईफ मध्ये तर आहेच, पण तिकडेही आम्हाला पाहायला मिळणार आहे. नाही, या चित्रपटामध्ये ती नाहीये, पण जसं या चित्रपटाच्या सुरुवातीपासून आम्ही हे सांगायचा प्रयत्न करतोय की प्रत्येक स्त्रीमध्ये ती शक्ती असते आणि जर वेळ पडली तर ती एखाद्या महिषासूर मर्दिनीसारखी एखाद्या दैत्यालाही मारू शकते. तर बहुतेक श्रेयस सरांचं माझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे त्यांनी मला सतत एक वचक असावा आपला म्हणून गाण्यामध्ये सुद्धा ही बघा ही शेजारी आहे, तुझ्यावर हिचं लक्ष आहे असं सांगण्याचा तो प्रयत्न असावा. पण नाही, म्हणजे मजेचा भाग सोडला तर दे बोथ आर व्हेरी ग्रेशियस इनफ टू रिक्वेस्ट सुखदा टू बी अ पार्ट ऑफ द सॉन्ग. कारण आम्ही प्रमोशनल गाणं जेव्हा करत होतो, तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये आमच्या कलाकारांपासून दिग्दर्शकांपासून इतर भूमिकांमध्ये जे कलाकार आहेत जे आतापर्यंत पोस्टरवर दिसले नाहीये, टीझरमध्ये दिसले नाहीये, पासून निर्मात्यांपर्यंत तरी आमच्या असिस्टंट्स पर्यंत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये त्यांचा समावेश असावा असं श्रेयस सरांचं, अहमद खान सरांचं म्हणणं होतं. आणि सुखदा माझ्या पाठीशी तर कायम असतेच, पण नकळत त्यानिमित्तानं आमच्या सगळ्यांचा खूप छान परिचय झाला. प्रार्थना तिला आधीपासून ओळखत होती, अजय सर आणि श्रेयस सर सुद्धा ओळखत होतेच, त्यामुळे त्यांनी फार मोठ्या मनानं तिला त्याच्यामध्ये सहभागी होण्याची विनंती केली आणि त्यामुळे ती आहे त्याचा मला फार विशेष आनंद आहे. बरं, भारत लिडरशिप समिटच्या या मंचावरती यावेळेला आपापल्या क्षेत्रामध्ये लिडरशिप करणारे सगळे लीडर्स या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र मी आता सिनेमांकडे वळेल पुन्हा एकदा की केवळ मर्दिनीच नव्हे तर श्रेयस काम इतकं अफाट केलेलं असणं म्हणजे ते आज या मंचावरनं सांगणं पॉसिबल नाहीये. फॅन्स आहेत सगळीकडे आणि त्यांनी सगळं पाहिलेलं आहे. मालिका करून झाल्या, हिंदी सिनेमा करून झाला, आता निर्मिती क्षेत्र सुरू आहे. असे लीडर घडवण्यासाठी काय करायला हवं, काय करायला नको? अनेक मराठी कलाकारांना वाटतं आपण हिंदीत काम करायला हवं, निर्मिती क्षेत्रात यायला हवं. डूज अँड डोंट्स फॉर न्यू कमर्स तुमच्या दोघांकडून. खरं सांगू तर मला असं वाटतं काम करत राहायला हवं. कुठल्याही कामाला, कुठल्याही प्रकारच्या कामाला कमी लेखू नये, ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. कारण म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर इक्बाल या चित्रपटापासून माझी जर्नी खूप वेगळी चेंज झाली. ओके, पण तो चित्रपट जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याचं फक्त मला एका मित्राने सांगितलं होतं की एक छोटासा रोल है उसमें, एक फिल्म है उसमें छोटासा रोल है, बॉलर का रोल है, करेगा क्या, यू नो. सो मी जेव्हा त्याच्या ऑडिशनसाठी गेलो, मी म्हटलं हो मैं फिल्म आहे ना तो मैं करूंगा. मी गेलो, ऑडिशन दिली, दुसरी स्क्रीन टेस्ट दिली आणि त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं. नंतर मला कळलं की ऍक्च्युली हा लीड रोल आहे फिल्ममध्ये आणि त्यांनी खूप गोष्टी बदलल्या. त्यामुळे मला असं वाटलं कुठली संधी जेव्हा तुमच्याकडे येते ना तेव्हा त्या संधीला दोन्ही हाताने पकडणं हे तुमच्या हातात आहे. बरोबर, ती संधी तुम्ही सोडली तर विषय संपला, मग त्यासाठी दुसरं कोणी जबाबदार नाहीये. आणि ते जर का तुम्ही करत राहिलात तर मग स्काय इज द लिमिट. देर इज नथिंग इन दिस वर्ल्ड दॅट कॅन स्टॉप यू फ्रॉम सक्सिडिंग. असं माझा अनुभव आतापर्यंतचा आहे. ऑफकोर्स फेज येते जेव्हा तुम्ही खालीवर सगळं होत राहतं. बट दॅट अपार्ट आय थिंक आज नायडू सर इकडे समोर बसलेत, यु नो, आय मीन अन एक्झाम्पल इन इट सेल्फ की आज काय तुम्ही ठरवलं तर काय नाही करू शकत. सो तसंच मला असं वाटतं की चित्रपट निर्मिती सुद्धा एक आमची आज मराठी इंडस्ट्रीनी किंवा फिल्म इंडस्ट्रीनी जर एवढं काय दिलंय तर एक तुमच्या आतमध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत, सांगाव्याशा वाटतात, मग तुम्ही ती उडी घेतली पाहिजे. यू हॅव टू टेक दॅट लीप ऑफ फेथ आणि सी वेअर इट गोज. यु नो, आतापर्यंत देवाचा आशीर्वाद राहिला, जे काय आम्ही प्रोड्यूस केलं इट हॅज बीन सक्सेसफुल, वेदर इट इज सनई चौघडे और पोस्टर बॉयज और यु नो पोस्टर बॉयज हिंदी वगैरे कमी प्रोडक्शन्स केलेत. पण आता मानस असा आहे की हे जरा रेग्युलरली कन्सिस्टंटली करावं. आणि मला असं वाटतं की यू हॅव टू टेक द फर्स्ट स्टेप, यू हॅव टू टेक द इनिशिएटिव्ह.
आणि यू हॅव टू बी कन्व्हिन्स्ड अबाउट इट. तुमच्यामध्ये तुमचं कन्व्हिक्शन असेल तर मग द वर्ल्ड विल डेफिनेटली फॉलो यू. पण दीप्ती, केवळ कलाकार घडवणं किंवा एखादी निर्मिती करणं इथपर्यंत हे कार्यक्षेत्र मर्यादित नाहीये. यापूर्वी घडवलेले अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी शिक्षण क्षेत्र असेल, अनेक गोष्टी असेल, यामध्ये काम केलेलं आहे. मला हे विचारायचं आहे, जेव्हा एक लीडर तयार होतो त्यावेळेला त्याला कुठल्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे? क्षेत्र कुठलंही असो, मात्र त्या ठिकाणी लीडरशिप किती महत्वाची आहे? कारण शेवटी तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे केवळ फक्त आपल्या अकाउंटपुरती मर्यादित नसतं, समाजासाठी असतं, राष्ट्रासाठी असतं, सगळ्याच क्षेत्रासाठी असतं. त्याबद्दल इट्स अ व्हेरी बिग टर्म, राईट? लिडरशिप अँड लीडर. मला असं वाटतं देर आर सो मेनी थिंग्स. म्हणजे घरी अगदी बेसिक जी डिसिप्लिन आई बाबा लावतात आपल्याला, तिथपासून जे हे सुरू होतं, यु नो, ते ऑल द वे अप टीचर्स. आणि आय थिंक टीचर्स ऑल्सो प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, की कुठल्या क्वालिटीज आपल्यामध्ये ते इन्स्टिल करतात. सो इट्स एक्स्ट्रीमली, म्हणजे एक ती पुश मिळाली ना टू समबडी, आय थिंक ऑटोमॅटिकली अ लीडर डेव्हलप्स हळू विथ दी हेल्प ऑफ अदर्स अराउंड, की यू नो की आता वी कॅन डू इट, यु नो. सो राईट टाइमला ऍक्च्युली Yeah. कोणीतरी तुम्हाला ते सांगणं पण की जे तुम्ही करताय ते बरोबर करताय, ते त्या राईट टाइमला सांगणं पण खूप महत्वाचं असतं. त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि तुम्ही मग पुढे जात जाता आणि स्वतःला डेव्हलप करता. बरोबर. आणि किती मोठा लीडर काही असलं तरी विदाउट हिज टीम व्हेरी डिफिकल्ट. इज झिरो. बरोबर आहे. ओके, किती मोठं काही असलं तरी. सो त्याची टीम पण तेवढीच त्याला स्ट्रॉंग बनवणं गरजेचं आहे. तरच तुम्ही आणि तुमच्या बरोबर सगळे तुम्ही डेव्हलप होता. नाहीतर म्हणजे आम्हाला नाटकात लीडर इज द वन हू विल टेक एव्हरीबडी अलॉंग, यु नो, विल नॉट जस्ट गिव्ह अ लेक्चर, बट हू विल टेक एव्हरीबडी अलॉंग, राईट? खरं आहे. बरोबर. प्रार्थना, खरं तर या चित्रपटामधलं जे कॅरेक्टर आहे की या वयामध्ये मी आई करणार नाही असं अभिनेत्री सहजपणे सांगताना दिसतात. मात्र यामध्ये आईची भूमिका करणं का ठरवलं? म्हणजे त्या भूमिकेत असं काय होतं की ज्यामुळे हा पिक्चर जो आहे तो साईन करावा असा वाटला आणि तो चित्रपट आम्हाला पाहायला मिळणार? का नाही करणार? म्हणजे मला असं वाटतं की काय आई, यु नो, हे फक्त एक टर्म नाहीये की मला मूल असलं तरच मी एक आई आहे. आई ही एक ममता आहे, हे आतून येणारे फिलिंग्ज आहेत. आणि मला असं वाटतं ते फिलिंग्ज कुठल्याही एजमध्ये येऊ शकतात. सो त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याच्यासाठी सर्टन एज असेल तरच मी त्या एजमध्ये आल्यावरच मी करू शकते. नाही, ही आतून आलेली फिलिंग्ज आहे. आणि हे या चित्रपटाची स्टोरी वन लाईनर जेव्हा मी ऐकलं आणि मला जेव्हा कळलं हे अशा पद्धतीने ते घडून येणार आहे. आणि ह्या आधी पण माझी तुझी मध्ये पण जेव्हा मी आई होती एका लहान मुलीची, तर तेव्हा पण मला असं वाटतं की ती स्टोरी लाईन पेक्षा पण ती ममता मला कशा पद्धतीने आणायची, दाखवायची आणि मी किती वेगळी ठरीन आई म्हणून, हे मला स्क्रीनवर कशा पद्धतीने दिसेल, हे सगळ्याचा विचार करून मला असं वाटलं ह्यापेक्षा मोठं हेच नसू शकतं ह्या फिल्मपेक्षा. आणि मर्दिनी हे करेक्ट उदाहरण आहे आईचं. सो मला असं वाटतं की त्यामुळे हे करणं भाग होतं. खरं. बरं अभिजित, लीडर बनत असताना चॉईसेस किती मॅटर करत असतात? म्हणजे यापूर्वी केलेलं काम, आत्ता केलेलं काम, मालिका असू दे, चित्रपट असू दे, प्रत्येक गोष्ट टच करून पाहतोयस, एक्सप्लोअर करून पाहतोयस. एक लीडर होताना निडरपणे एखादा निर्णय घेणं, त्याच्यावरती ठाम राहणं, त्याचे येणारे रेपरकेशन्स काहीही असू देत, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, पण तरी ते करत राहणं. आणि मग त्या अनुषंगानं हे कॅरेक्टर मला जाणून घ्यायला आवडेल. मला असं कायम वाटतं कुठलाही लीडर जो असतो तो दूरदृष्टी असणाराच असतो. किंबहुना दूरदृष्टी असलेलाच माणूस चांगला लीडर बनू शकतो, ज्याला आपण व्हिजनरी म्हणतो. की आत्ता कदाचित 10 लोकांना ज्या गोष्टी दिसत नाहीयेत स्वतःबद्दल किंवा समाजाबद्दलच्या, त्या त्याला दिसत असतात. आणि म्हणून तो त्या वेळेला कठोर जरी वाटली तरी ती पावलं उचलायला मागे हटत नाही. किंबहुना तुमच्या बाकी टीम मेंबर्सला सुद्धा तुम्ही आता मी सांगतोय तेवढं करा, तुम्हाला कळेल नंतर, हे त्याच्या बाबतीत घडत असतं. आपण असं गमतीत अनेकदा म्हणतो किंवा अशा सायकोलॉजिकल कोट्स मध्ये असतं की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. ते खऱ्या अर्थानं खरं आहे, कारण आजच्या जगामध्ये तुम्हाला दुसरं कुणी येऊन की मला असं वाटतं हे तू करणं बरोबर नाही, तू त्यापेक्षा अमुक कर, सल्ले सुद्धा आपल्याकडे फार बऱ्या पद्धतीने घेतले जात नाहीत. प्रत्येकाला असं वाटतं की हा कोण मला शिकवणारा किंवा. त्यामुळे मला असं फार वाटतं की आपण आपल्या आयुष्याबद्दलचे निर्णय घेताना
पुढच्या 10 वर्षांमध्ये, पुढच्या 5 वर्षांमध्ये आपण कुठे आहोत किंवा आपल्याला स्वतःला कुठे बघायला आवडेल हे ठरवणं फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे Target set असायला. जवळच्या काळातले फायदे सोडून तुम्ही जर लांबचा फायदा बघत असाल तर मग तुम्हाला आत्ता केलेले सॅक्रिफायसेस हे सॅक्रिफायसेस वाटत नाहीत. उदाहरणार्थ जसं श्रेयस सर म्हणाले की मला आत्ता कळलं की मला बॉलरच्या भूमिकेसाठी विचारलंय, तर ती एखाद्यानं समजा नाही यार एवढी छोटी भूमिका मी का करू, लीड एका मला सांगा तरच मी जाईन. ते अनेक कलाकारांच्या बाबतीत होतं. आम्हालाही असं होतं की आता तू एक एस्टॅब्लिश कलाकार असताना, तुझ्या आम्ही एवढ्या मालिका बघत असताना तू परत ही छोटी भूमिका का? त्यावेळी काही कलाकारांनी त्याला नकार दिला होता त्या गोष्टीसाठी. करेक्ट. जेव्हा त्यांना पण विचारलं गेलं होतं, अरे एक छोटा रोल आहे फिल्म मध्ये, तुम्ही कराल का? माझ्याबरोबर अजून 3-4 लोकांना विचारलं गेलं होतं. ते 3-4 लोक नाही म्हणाले की नाही छोटा रोल नको, लीडच करायचंय. ते राहिलं. करेक्ट. मी गेलो, मला मिळालं. खरं. तेच आहे की यू हॅव टू बी ऍट द राईट प्लेस ऍट द राईट टाइम. कुणालाही फ्युचर माहिती नाहीये, पण त्या वेळेला घ्यायचे निर्णय जर तुम्ही जसं श्रेयस सर आता म्हणाले की बेधडकपणे जर घेऊ शकलात आणि यू आर ओके फॉर द त्याचे जे काही रेपरकेशन्स होतील त्यासाठी, तर तो चांगला लीडर घडू शकतो असं मला वाटतं. आणि मुळात तू म्हणजे कमिंग बॅक टू आमचं अभिनयाचं फील्ड, त्यामध्ये तर तुम्ही कुठला निर्णय कुठल्या वेळेला घेता हे फार महत्वाचं असतं. आणि तुमच्यापेक्षा लोकांनाच तुमच्या फील्डबद्दल जास्त माहिती असतं. जसं क्रिकेटमध्ये अरे ऐसा मारना था ना यार, थोडा इधर ऐसा कट करतो नाही जाता विकेट, हे अनेक जण येऊन सांगतात तुम्हाला. पण तीच तुमची फिल्म हिट झाल्यानंतर मात्र 10 लोक येऊन, मी म्हटलं होतं, मी आधीच बोललो होतो हे फार मस्त आहे, कमाल आहे, वाटलं नव्हतं इतकं हिट होईल वगैरे. सो त्यामुळे सक्सेस हे येईल तेव्हा येईल. मला असं वाटतं आपण आपलं काम करत राहणं फार महत्वाचं आहे. आणि चांगला लीडर तोच असतो ज्याला या गोष्टी आधीपासून दिसतात किंवा तो या गोष्टींसाठी स्वतःला आधीपासून तयार करत असतो. माझाही प्रयत्न तसाच आहे. बरं, मग अजय, खरं तर एखादा लेखक एखादी संकल्पना घेऊन येतो, त्याला निर्मितीचं पाठबळ मिळतं, मात्र त्यानंतर चित्रपट बनत असताना तो चित्रपट गृहापर्यंत जाण्याआधी, आमच्यापर्यंत पोहोचण्याआधी दिग्दर्शकाच्या नजरेत तो साकारलेला असतो आणि तो त्याने पाहिलेला असतो. मर्दिनी अजयच्या डोळ्यातून कसं आहे, त्याच्या दिग्दर्शनातून कसं आहे, आणि ती स्टोरी जी खरं तर चित्रपटगृहात जाऊन पाहणं महत्वाचं आहे, मात्र त्याची एक झलक आज अजयच्या मुखातून आम्हाला ऐकायची. तुझं म्हणणं बरोबर आहे की एकच लाईन आली होती डोक्यामध्ये आणि ती आई आणि मुलीची लाईन आली होती डोक्यामध्ये. तर ती मी ज्या ठिकाणी राहतो किंवा मध्यमवर्गीय राहतो, तर आजूबाजूला ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा मध्यमवर्गीय कुटुंबांमधून घडणाऱ्या ज्या गोष्टी त्या खूप जवळून बघितलेल्या असल्यामुळे की प्रत्येक घराघरात किंवा एखादी साधी गोष्ट घडते आणि त्याचं स्वरूप पुढे जाऊन काय होईल याचं, की अरे एक साधीशी गोष्टी असते की एखादा चुकून जर फोन जरी आला तरी दिवसभर तो डोक्यात राहतो की हा असा का फोन आला होता, पासून ते सगळे कधी काही होऊ शकतं. एक ओटीपी जरी द्यायचं झाला आज तरी 10 वेळा आपण विचार करतो, अरे ओटीपी मागितल्या, देऊ ना ओटीपी, देऊ ना, हे असं आहे हा, किंवा जे काही शंका कुशंका येतात आपल्या मनामध्ये, तिथून हे कसं डेव्हलप करायचं असं एक आलं होतं. आणि आई आणि मुलगी किंवा ती स्त्री जी आज वेगवेगळ्या रूपात आपल्याला समाजात दिसते आणि तिच्या बाबतीत एक साधी सिंपल स्त्री, तिच्या बाबतीत काय घडू शकतं आणि काय नाही, ही एक लाईन होती. त्याच्यावरती डेव्हलप करायला सुरुवात झाली होती. सरांना मी पाठवलं होतं ते सरांना एक. त्यावेळेस सरांनी अरे सांगतो हा तुला असं म्हणून मला म्हणाले होते सर. सर पण बिझी होते त्यावेळेस. मग मी परत 1-1.5 महिन्याने सरांना, सर ते वाचलत का? तेव्हा मी 1-1.5 महिने जेव्हा सांगितलं तेव्हा 5व्या मिनिटाला फोन आला होता, कारण त्यांनी ते सगळं वाचलं आणि 5व्या मिनिटाला मला ते म्हणाले ही फिल्म आपण करतोय. डायरेक्ट असं होतं की ही फिल्म आपण करतोय. दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि परत आम्ही बोललो, परत एकदा मी गोष्ट त्यांना सांगितली आणि ते म्हणाले डन. मॅडमना आवडली गोष्ट आणि डन. इथून गोष्ट सुरुवात झाली. आणि त्यात मी, माझा लेखक महाबळेश्वर नार्वेकर आणि मॅडम सर, आम्ही ती 4घही जण बसून ती गोष्ट कशी डेव्हलप करत करत कसं काय करता येईल याच्यावर विचार सगळे सुरू झाला. म्हणजे जवळपास आमचे 17 ते 18 ड्राफ्ट झाले गोष्टीचे फक्त. आणि त्याच्यानंतर एक एक म्हणजे इतकं त्या फिल्मवरती काम केलेलं आहे की ती गोष्ट मनातली आणि ती घरातली, त्याच्यामुळे लोकांना ती आवडेल. आणि गोष्टीबद्दल मला वाटतं सांगायचं झालं तर साधी आहे लाईन, म्हणजे
आज इकडे उपस्थित जेवढ्या स्त्रिया आहेत मी त्यांनाच नाही सगळ्यांनाच विचारतो की तुम्हाला भीती कुठल्या गोष्टीची वाटते का, म्हणजे पालीची, झुरळाची, अशी मी ताई तुम्हाला विचारतो. झुरळाची भीती वाटते तुम्हाला? वाटते ना? ओके. सो झुरळ जर का आजूबाजूला दिसलं तुम्ही लांब जाता, बरोबर? तुमच्या शेजारी तुमची मुलगी आहे का? हा, मुलगा आहे का? ओके. ते झुरळ तुमच्या मुलाच्या जवळ जाताना तुम्हाला दिसलं तर तुम्ही काय कराल? माराल ना? झुरळालाच ना. थोडक्यात ही गोष्ट आहे बर. की एक बाई जी म्हणजे झुरळालाही घाबरते, तिच्या मुलीवर जेव्हा एखादा असा काही काय म्हणतात ऑब्स्टेकल येतं, संकट येतं, काही प्रसंग येतो, तेव्हा त्या मुलीसाठी ती जे मर्दिनीचं रूप घेते, जे प्रत्येक स्त्रीमध्ये ती मर्दिनी आहे, आणि प्रत्येक स्त्री मला असं वाटतं की कधी ना काहीतरी त्यांची ती मर्दिनी मोमेंट प्रत्येक स्त्रीची आलेली आहे. जेव्हा काहीतरी काय बसमधनं जाताना कोणतरी मुद्दाम म्हणून धक्का मारतं, तेव्हा एक पॉइंट येतो जेव्हा तुमची सहनशक्ती संपते, तुम्ही वळटा आणि कानाखाली खेचता. ओके. ती मर्दिनी मोमेंट हो की नाही, ती येते प्रत्येकाची. तर फिल्म तीच आहे की त्या आईची जेव्हा ते इतका संताप होतो, जेव्हा सहनशक्ती संपते, तेव्हा ती ते मर्दिनीचं रूप घेते आणि त्या राक्षसाचं काय करते हे थोडक्यात सिनेमा आहे. बरं, मी थेट निर्मात्यांना एक प्रश्न करतोय. श्रेयस आम्हाला अभिनेता म्हणून या चित्रपटात पाहायला मिळणार आहे का? बरं, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये तुमच्या बाबतीत एक चर्चा आहे, दोघांच्या बाबतीत. एक आयडियल कपल म्हणून तुम्हाला दोघांना पाहिलं जातं. एकमेकांना कसं बॅलन्स करता तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये? काहीतरी घरी कॅमेरा लावा आमच्या. बॅलन्स म्हणताय म्हणून मला हसू आला ऍक्च्युअली. नाही, सिनेमामध्ये मी आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आता नाही, सिनेमा बघितल्यावरच लोकांना झालं. थोडेच दिवस राहिलेत आता. 3 जुलैला फिल्म येतेच आहे. आहे की नाही. आणि आमचा बॅलन्स अगदी सोपा आहे, की बायको इज युअर गुगल. ओके. तिला सगळं कळतं, तिला सगळं माहिती असतं, सगळ्याची उत्तरं तिच्याकडे असतात. हे जेव्हा एकदा आपण फिजिकली, मेंटली, इमोशनली एक्सेप्ट करतो, तेव्हा मग सगळं व्यवस्थित असतं. जिकडे आपण गुगलला प्रश्न विचारला आणि गुगल अच्छा तू आता मला विचारणार, तू मला शिकवणार, असं झालं की मग विषय बॅलन्स चुकायला लागतो, है ना? सो तसा तो बॅलन्स मला वाटतं सरळ सोपा आहे की बायको नोज एव्हरीथिंग. तिला विचारलंय, तिचं जे उत्तर आहे ते हो म्हणायचं आणि पुढे चालायचं. आणि ते सो मिस्टर राईट अँड ऑलवेज राईट. सकाळी उठायचं, सॉरी बोलायचं, आणि रात्री झोपायच्या आधी सॉरी बोलायचं, मग गुड नाईट बोलून झोपून जायचं. क्या बात आहे. पण म्हणजे गमतीचा भाग वेगळा. पण मला असं वाटतं की एक जसं आईचा दरारा फक्त मुलांवर नसतो, तर तो नवऱ्यावर सुद्धा असतो, है ना? घरातली बाई जे म्हणेल त्याच्या पलीकडे आपण कधीच कोणीच जात नाही, आई असो, बायको असो वगैरे. बरोबर. तोच दरारा मला असं वाटतं की आज एकंदरीत पण बाहेर असणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. मग हे बाहेर जे सगळे जे शेफारले आहेत ना, त्यांना जर का वटणीवर आणायचं असेल ना, तर तो दरारा बाहेर पण असणं खूप गरजेचं आहे. खरोखर आहे. बरं, तोच दरारा प्रार्थना अशा प्रकारे एखाद्या अभिनेत्रीनं जपायला हवा असं वाटतं. म्हणजे काय होतंय की आपण वाढतो आहोत, मोठ्या जबाबदाऱ्या घेते आहोत, त्याचबरोबर आपल्या कलाक्षेत्रामध्ये देखील अनेक प्रकारचे बदल होताना दिसतात. मात्र हे बदल होत असताना, त्याच्याशी जुळवून घेत असताना येणारे चॅलेंजेस एक स्त्री म्हणून कसा त्याचा निपटारा करायला हवा, मर्दिनीकडून जाणून घ्यायचं. मला पर्सनली तू विचारशील ना, तर मला असं वाटतं की माझा स्वभाव बघता आय नो हाऊ टू बॅलन्स थिंग. तर मला असं वाटतं की सगळ्या स्त्रींच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला आपण जे आहोत त्याच्यापेक्षा वेगळं वागावं लागतं, पण तरीही तिथे ते करता कामा नये. आपल्याला माहिती आहे की आपण हे करू नाही शकणार आहोत आता. अशा वेळेला मॅनिप्युलेट करून का बॅलन्स करून त्या गोष्टी कशा पद्धतीने करून घ्यायच्या हे आपल्या हातात असलं पाहिजे, आपलं चारित्र्य खराब न करता.
सो मला असं वाटतं की हे एका स्त्रीला त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेला तसं कळत असतं. म्हणजे मला असं वाटतं की साधा माणूस जेव्हा आपल्याशी बोलतो, इथे बसलेल्या आय थिंक प्रत्येक स्त्रियांना हे तुम्ही सगळे सहमत असाल की जेव्हा फक्त कोणी आपल्याशी बोलतं तेव्हा त्याची नजर कशा पद्धतीने आपल्याशी बोलताना असते ते आपल्याला कळतं. फक्त आता ते आपण त्यातनं ते बोलल्यानंतर आपण त्या गोष्टीला कशा त्याच्यातनं त्या सिच्युएशन मधनं स्वतःला बाहेर काढायचं हे आपल्या हातात असलं पाहिजे. सो मला असं वाटतं की एक अभिनेत्री म्हणून असे खूप चॅलेंजेस आलेत, पण त्यात मला माझ्या स्वभावाप्रमाणे मला ज्या ज्या पद्धतीतनं बाहेर पडता येत गेलं आणि ज्या ज्या चॅलेंजेसमधनं बाहेर पडून आज इथपर्यंत पोचता आलं तेवढं मी करायचा प्रयत्न केला आणि आय थिंक म्हणून आज इथवर पोचली. क्या बात आहे. बरं अभिजित, ट्रेंड्स खूप चेंज होताना दिसतात. पूर्वी असं होतं की हिरो असेल तर चित्रपटात किंवा चित्रपटगृहात जाऊन तो पाहायचा. मात्र आजकाल हिरोईन्स ते रिप्लेस करताना दिसतात, विच इज अ गुड साईन. ठीक आहे, बऱ्याच वेळेला जे कॅरेक्टर आहे ते वुमन सेंट्रिक किंवा त्या हिरोईनच्या आजूबाजूला फिरतं. अशा वेळेला देखील चित्रपट करावासा वाटणं हे एखाद्या अभिनेत्याला का वाटावं? एखाद्याला नसेल वाटत तर मग कदाचित त्याला चित्रपट या माध्यमाची किंवा गोष्टीची जाण नसावी. बरोबर. कारण मला असं वाटतं उत्तम कथा असेल तर मला त्या कथेचा भाग व्हायला आवडेल. मग भले ते असिस्टंट डिरेक्टर म्हणून असेल, त्या चित्रपटाच्या कुठल्याही पद्धतीत असेल, अभिनेता म्हणून तर मग कुठल्या लेंथच्या भूमिकेमध्ये मला यायला आवडेल हा एक पर्सनल चॉईस. इनफॅक्ट एक फार इंटरेस्टिंग गंमत घडली होती आमच्या वाचनाच्या मध्ये. आम्ही वाचत असताना एक 2-3 त्याच्यामधले जे कॅरेक्टर्स आहेत तर सहज वाचताना मला असं वाटलं होतं की हे फार मुख्य कॅरेक्टर आहे तर कदाचित ही व्यक्ती कदाचित ते कॅरेक्टर करेल. मला याच्यासाठी बोलवलं असेल असं मला वाटलं नव्हतं, पण या दोघांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सो मी पण जसं सरांनी मगाशी उदाहरण दिलं हे वाचन झालं. ओके. आणि अभिजितने विचारलं जे मुख्य एक कॅरेक्टर आहे म्हणजे प्रार्थना आणि दुसरं जे कॅरेक्टर मुख्य कॅरेक्टर आहे. सो अभिजित म्हणाला की अच्छा ह्याच्यात माझा रोल. म्हटलं तुझा रोल हाच जे जात पात्र तुला ऐकवलं तेच तुला. मला असं वाटलं की ते पात्र कदाचित तुम्ही करताय आणि अजून दुसरं कुठलं तरी पात्र असेल. म्हटलं की नाही, याच्यात 3 मुख्य पात्र आहेत. ओके. ज्या 3 पात्रापैकी एक तू आहेस, एक जितेंद्र जोशी आहे आमचा आणि एक प्रार्थना बेहरे. सो म्हटलं तुम्ही, म्हटलं मी काय करणार आहे ते नंतर सांगा. नाही, कारण काय माझे हे दोघंही फार आवडते अभिनेते आहेत. प्रार्थना बरोबर तर आमची पहिली फिल्म आम्ही एकत्र केली आहे. तर श्रेयस सर काय, जितेंद्र काय, हे फार उत्तम अभिनेते, त्यांच्याकडे बघत आलो. सो म्हणजे कमिंग बॅक टू द पॉइंट, चांगल्या कथेचा भाग व्हायला मला कायम आवडतं आणि मी त्या बाबतीमध्ये फार स्वार्थी आहे. जी फिल्म मला चित्रपटगृहात जाऊन बघायला आवडेल आणि मला वाटते की ही कथा लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांच्या मनाला भिडेल, त्यांना आवडेल, त्याचा भाग व्हायला का नाही आवडणार. त्यामुळे मग मी या बाकी टेक्निकॅलिटीज मध्ये किंवा ज्याला आपण गिमिक्स म्हणतो की तिथे लीड म्हणून अमुक आहे, दुय्यम भूमिकेमध्ये अमुक आहे, ते मला फार कळतही नाही आणि मी फार त्यात पडतही नाही. बरं, भारत लिडरशिप समिटच्या निमित्ताने मला विचारायचं आहे की 2047चं विजन ठेवून सगळेजण काम करतात. मात्र चित्रपट क्षेत्र असेल, कला हे क्षेत्र असेल, याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची उणीव आहे ती पूर्ण व्हावी असं वाटतं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की सध्या म्हणजे आपण अर्थात प्रत्येक जण कॉन्टेंट एवढं आहे ना खरं तर आज आपण असं म्हणणं चुकीचं आहे की आपण कथेवर अजून काम केलं पाहिजे. जे आपण खरंच करायला हवं की कथा ज्या आहेत त्या खूप छान अजून फुलवणं, त्याच्यावर काम करणं आणि मग प्रेक्षकांसमोर आणणं गरजेचं आहे. जे आता हिरोची तारीख आहे आणि स्टोरी आहे, चला आपण पटकन करू ना, होत जाईल, तसं करता कामा नये. सो कथेवर ऑफकोर्स आपण काम केलं पाहिजे. पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं एवढं कॉन्टेंट आहे आज, म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, वेगवेगळ्या चॅनल्सवर, OTTवर, की एक फिल्म मधनं तुम्ही कुठली कथा आणणार, ती कशी मांडणार, त्याच्यात काय ट्विस्ट आणणार, ते तुम्ही बाकी सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही बघता. इथे तर आलं नाहीये ना, ह्यानी तर दाखवलं नाहीये ना, कोण तुम्हाला सांगतं अरे ही फिल्म बघितली का, तसं काय वाटायला नको. सो खूप गोष्टींची तुम्हाला खरं तर काळजी घ्यावी लागते आणि मग तुम्ही ते करता. पण हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दॅट, मला असं वाटतं की तुम्ही प्रामाणिकपणे जर एक चांगला प्रयत्न केला असेल आणि खरा प्रयत्न केला असेल की मी काहीतरी थोडंसं तरी वेगळेपण आणीन त्याच्यामध्ये, तर प्रेक्षक तेवढ्यासाठी येतात. त्यांना काहीतरी वेगळं, चांगलं, सेन्सिबल पटेल, त्यांना पटेल आणि त्यांना रिलेट होईल अशी कथा आणि असे हिरो त्यांना पाहिजेत, किंवा हिरोईन फॉर दॅट मॅटर. त्यांना रिलेट होणं खूप गरजेचं आहे, त्यांना मनाला ते भिडणं खूप गरजेचं आहे.
ते झालं की नक्की तुमचं जे काय असेल, मग ते सिरीज असो, फिल्म असो, नाटक असो, ते चालणारच चालणार. पण ते नाही झालं तर मग विल हॅव टू कीप वर्किंग हार्डर फॉर दॅट. बरोबर आहे. म्हणजे प्रचंड मेहनत या चित्रपटासाठी तुम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. हा चित्रपट कधी रिलीज होतोय, कधी आम्हाला पाहायला मिळणार आहे आणि का चित्रपटगृहामध्ये जाऊन आम्ही पाहायला हवं, एकेका वाक्यात प्रत्येकाकडून. हा सिनेमा रिलीज होतोय 3 जुलैला आणि पुढच्या महिन्यात. सो का पाहायला हवा, कारण मला असं वाटतं की मी जसं म्हणालो की रिलेट होणारी गोष्ट आहे. ओके, प्रत्येक बाईची, प्रत्येक आईची ही गोष्ट आहे. आणि तुम्ही जेव्हा पाहाल सिनेमा तेव्हा कुठेतरी तुमचंही असं होईल की मी ही बाई आहे. यु नो, जे आपण म्हणजे आम्ही वेन वी वर ग्रोईंग अप बच्चन साहेबांच्या फिल्म जेव्हा बघायचो तेव्हा असं वाटायचं मी आहे बॉस, हा अँग्री यंग मॅन. ओके, दीवारमध्ये तो डायलॉग बोलणारा मी आहे की उफ तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श वगैरे वगैरे. सो ते लोकांना, त्या एस्पेशली बायकांना ती फिलिंग 100% येईल की मी आहे ही, आणि हा राक्षस जर माझ्या आयुष्यात आला ना तर वेडा वाकडा कुदवीन मी याला. सो फॉर दॅट आय थिंक जाऊन बघावं. ही सेड इट ऑल. राईट इज ऑलवेज राईट. प्रार्थना, काय आवाहन करायचं? मला असं वाटतं जसं प्रत्येक देवीला आपण आई म्हणतो, तसं प्रत्येक आईमध्ये पण एक देवी आहे आणि ती देवी त्या त्या सिच्युएशनमध्ये आपल्या फिलिंग्स थ्रू बाहेर येते. सो ह्या फिल्ममध्ये प्रत्येक अवतार देवीचा दिसलाय आणि तो कशा कशा पद्धतीने दिसलाय वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये. हे जर पाहायचं असेल तर मर्दिनी हा चित्रपट करेक्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं इथे असणाऱ्या प्रत्येक स्त्रियांनी तरी त्या स्वतःच्या फिलिंग स्वतःमध्ये असलेली देवी बघायची असेल तर मर्दिनी बघायला हवी असं वाटतं. मला असं वाटतं प्रत्येकाची एंटरटेनमेंटची व्याख्या वेगळी असते. कोणाला विनोदी आवडतं, कोणाला 3 तास मजेत गेले म्हणून एखादा चित्रपट कथा आवडते. पण अनेकांचं आणि सगळ्यांचंच एक कॉमन फार सूत्र असतं, ते म्हणजे कथा छान असली पाहिजे. लहानपणी पण आपण छान गोष्टी ऐकत ऐकतच झोपायचो. त्यातल्या काही भीतीदायक पण असायच्या, काही ड्रामा ज्याच्यामध्ये काहीतरी घडतंय सतत. तर मला असं वाटतं की मी, प्रार्थना बेहरे, जितेंद्र जोशी जे आता आम्ही दिसतोय, यांना या भूमिकांमध्ये तुम्ही कधीच पाहिलं नसेल. इतके वेगळे पैलू या सिनेमाच्या निमित्तानं आम्हाला दाखवायचा एक चान्स, एक संधी मिळाली आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे आता फार गोष्टी रिव्हील नाही करू शकत आम्ही, पण तरी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला तुमच्या सीटच्या एजवर येऊन आता काय घडेल हे फिलिंग देणारी ही कथा आहे. आणि त्या पद्धतीनं अजय मयेकर सरांनी त्याचं दिग्दर्शन केलंय आणि आम्ही सगळ्यांनीच खूप तसे प्रयत्न केलेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा चित्रपट आहे, जो तुम्हाला चित्रपटगृहात जाऊनच त्यातली मजा अनुभवता येईल. बरं अजय, तुझ्यासाठी प्रश्न वेगळा आहे आणि तो प्रश्न हाच आहे की मर्दिनी जी आहे, हा चित्रपट पाहत असताना सगळ्या प्रेक्षकांना मर्दिनी मुवमेंट कधी पाहायला मिळणार आणि तुमच्या आयुष्यातली खरी मर्दिनी कोण? माझ्या आयुष्यातली खरी मर्दिनी म्हणजे बायको आहे. दुसरं कोणच नाही. जसं सर म्हणाले तसंच. त्यांना परत घरी जायचंय आता इथून. आणि त्या पाहत असतील. आणि आधीचा प्रश्न काय? मर्दिनी मुवमेंट कुठला असणार आहे चित्रपट सिनेमागृहात पाहत असताना? सिनेमागृहात पाहत असताना म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक बाईमध्ये की एक मर्दिनी असते. तिची सहनशक्ती संपली की ती मर्दिनी तिच्यातली जागृत होते. मग ती कुठल्याही वयात असू शकते. म्हणजे मग ते कॉलेजमध्ये पण असू शकतं, ती ऑफिस वर्किंग असेल तेव्हा पण असू शकतं, किंवा ती एक 70-80 वर्षाची आजी असतील तरी पण होऊ शकतं. ज्या वेळेस तिची सहनशक्ती संपते त्यावेळेस तिच्यातली मर्दिनी बाहेर येते असं मला वाटतं. आणि ती कधीही होऊ शकते, कुठेही होऊ शकते. फिल्ममध्ये ती मोमेंट आणि हा त्या फिल्ममध्ये तर मला वाटतं क्लायमॅक्स शेवटलाच आहे. मला म्हणजे मी यालाच फक्त ऍड करतो की जसं हनुमानाला त्याच्या शक्तींची जाणीव करून देण्यासाठीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मर्दिनी हा चित्रपट कदाचित सगळ्या स्त्रियांना याची नक्की जाणीव करून देईन की तुम्ही सगळं सहन करायची गरज नाहीये, ही ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे ती कथा पाहिल्यानंतर प्रत्येकीला असं ते जाणवेल, ती सगळ्यांचीच मर्दिनी मुवमेंट असेल असं मला वाटतंय. कारण त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणं हे कदाचित या चित्रपटाच्या निमित्तानं साध्य होईल. आपण कोणाची अशी झाली आहे का कधी मर्दिनी मोमेंट अशी कोणाची झाली आहे का ताई? कधी बस, ट्रेन, कुठे काय? नवऱ्यांची उदाहरणं बरीच येतील, आम्ही वेगळी विचारतो.
नाही सहन झालं वगैरे. एखादी मुवमेंट सांगावीशी वाटते सांगावीशी वाटते का कोणाला? करिअर मधली पण असू शकते तुमच्या. हा, करिअर मधली exactly. असू शकते, कुठलीही असू शकते. अशी काही आहे का मोमेंट? बरं, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना ऐकून इतके सगळे निशब्द झालेले आहेत. पुन्हा एकदा जागृत करूयात त्यांना की तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आमच्याबरोबर या संदर्भातली चर्चा केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रोडक्शनसाठी, तुमच्या या सिनेमासाठी, सगळ्या टीमसाठी Thank you. आमच्याकडून, आमच्या सर्व प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.